तर बघा छान अशी मस्तपैकी जसं मी म्हणले अंड्याला मटणाला महाग टाकल अशीच वांग्याची भाजी मी आज बनवली आहे। नमस्कार, मी प्रमिला जमरे। तर आज अंड्या मटण चिकनला सुद्धा महाग टाकल असं आपल्याला मस्तपैकी बनवायचे वांग्याची भाजी। तर इथं मी एक 4-5 वांगी चिरून घेतले, ती कुठं किडलेलं आहे का ती बघितले आणि पाण्यात ठेवलेलं आहे। तर आपण आता ह्याला फोडणी टाकूया। फोडणीच्या अगोदर आपण साहित्य काय काय घेतले ती बघूया। तर इथे 1 चमचा तीळ घेतले, मगस बी घेतले ते आणि धन घेतले, थोडीशी लसूण आहे, थोडं अद्रक घेतले। मी अद्रक जास्त वापरत नाही त्याच्यामुळे थोडं घेतले, भाजी चरचर होती त्याच्यासाठी। 1 चमचा काळं तिखट घेतले, 1 चमचा लाल चटणी, गरम मसाला आणि धने पावडर घेतले। इथं थोडीशी कोथिंबीर आहे, खोबरं, कांदा आणि टमाटर आहे। तर आपण आता हे सगळं भाजून घेऊया अगोदर। तर मी लसूण ठेवलं आहे आणि बाकीचं सगळं भाजायला टाकलेलं आहे। तर आता चांगलं अगोदर आपल्याला भाजून घ्यायचं आहे ना। तर आपल्याला ह्या तेलाचा वापर करायचा नाही, न तेल टाकताच ही भाजून घ्यायचं आहे। छान असं हे सगळं भाजलेलं आहे। मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर आता हे थोडंसं खोबरं घेतलंय मी भाजीला। ह्या खोबऱ्याला मी थोडंसं तेल टाकते म्हणजे पटकन भाजलं जाईल। तर खोबरं छान असं भाजलेलं आहे, मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते। तर खोबरं छान असं भाजलेलं आहे, मी कांदा भाजण्यासाठी टाकते। कांदा पण आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे। तर कांदा चांगला भाजलेला आहे, थोडासा कढीपाला पण टाकून घेते आणि टमाट्यातला ओलसरपणा जाण्यासाठी त्यातलं थोडं पाणी कमी होण्यासाठी टमाटर पण भाजायला टाकलेलं आहे मी। ज्यावेळेस आपण कढीपाला फोडणीला टाकतो त्यावेळेस भाजीतून खाताना बाहेर निघतो आणि असा टाकला का पेस्ट केल्यानंतर पोटात पण जाते आणि चव पण छान उतरते कढीपाल्याची। तर टमाट्यातलं पण पाणी कमी झालेलं आहे, कांदा पण चांगला भाजला आहे। मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेते। तर आता ही ओलसर असते म्हणून अगोदर ही एवढं मगाशी आपण तीळ, धन आणि मगस बी घेतलेलं अगोदर थोडंसं बारीक करून घेते। तर छान असे तीळ, धन आणि मगस बी बारीक झालेलं आहे। तर आपण आता हे सगळं ओलसर आहे म्हणून मागं ठेवलं होतं, आता हे सगळं टाकून घेते यात। कांदा, टमाटर, खोबरं सगळंच टाकते आता बारीक करण्यासाठी। ही कोथिंबीर घेतलेली पण ह्यात टाकते। लसूण आणि अद्रक आहे, आता छान अशी ह्याची पेस्ट करून घेते। तर बघा बारीक अशी पेस्ट मी करून घेतली। तर ह्यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही। आपण फोडणी टाकूया। फोडणीसाठी मी अगोदर तेल ओतून घेते। तेल भरपूर असं आपल्याला लागणार आहे आता ह्याला फोडणीसाठी। तर तेल छान तापले, आपले कांदा टमाटर भाजल्यामुळं कढई काळी दिसाली आणि तेल पण आपल्याला काळं दिसायला लागले। त्या कढई काळी दिसल्यामुळं कांदा टमाटर भाजल्यामुळं ती तसं कलर दिसायला, तेल पण फ्रेश आहे चांगलं। तर फोडणीसाठी मी जिरी टाकून घेते। कढई मोठी असल्यामुळं तेल थोडंसं दिसतंय ह्यात। तर फोडणीसाठी मी अगोदर जिरी मोहरी टाकून घेतलेले। आता जे आपण मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे ते आपल्याला सगळं मिश्रण ह्यात टाकून घ्यायचं आहे। तर ह्यात सगळं मिश्रण टाकून घेते मी।
ज्यावेळेस आपण कांदा टोमॅटो मिश्रण बारीक करतो त्यावेळेस जर पाणी ओतलं तर जास्त लवकर तळलं जात नाही आणि तेल पण भाजीला सुटत नाही, लवकर येत नाही. त्याच्यामुळे न पाणी ओतताच वाटण कधी पण करायचं आहे, म्हणजे पटकन भाजलं जाते तेलात, पण उशीर पण लागत नाही. तर चांगलं 5 मिनिटं मी मिश्रण तेलावर मिक्स करून घेतलंय. छान असं ह्याला तेल सुटलेलं आहे. थोडासा कढीपाला टाकते. पहिला का टाकला नाही तर अंगावर तेल उडते ती, त्याच्यामुळे मी मिश्रणाबरोबर टाकलेलं आहे. तर आपण थोडेसे जे मसाले घेतलेले आहेत ते मसाला आता टाकून घेऊया ह्यात. हळद थोडीशी वापरली मी. छान असे मसाले आधी मिक्स करून घेते ह्याला. जे आपण वांगी चिरून घेतलेली ती चिरून धुवून ती ह्या मिश्रणात टाकून घेते. तर छान असं वांगी मी मिक्स करून घेतले. ते इकडं पाणी जरा छान असं गरम करून घेतले कडकडीत, म्हणजे आपल्या वांग्याला टेस्ट पण भारी लागेल, चव पण भारी. थंड पाण्यानं भाजी छान होत नाही. चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे, एकदम गरम गरम आहे. तर आता थोडंसं पाणी ओतलं आहे अगोदर. छान असा मसाला मिक्स करून घेते. छान असं ह्यात मी वांग मिक्स करून घेतले. त्यात चवीनुसार मीठ टाकून घेते. तर आपल्याला एक 5 मिनिट आता हे वांग शिजवून घ्यायचं आहे. तर मी ह्यात टाकते थोडीशी कोथिंबीर. छान असं आपलं वांग्याची भाजी वांग शिजलेलं आहे. तर बघा छान अशी मस्तपैकी, जसं मी म्हणले अंड्याला मटणाला महाग टाकल अशीच वांग्याची भाजी मी आज बनवली आहे. तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी वांग्याची झणझणीत अशी भाजी मी बनवली आहे. तुम्हीही करून बघा. कमेंट करून सांगा की मी केलेली भाजी आज कशी वाटली तुम्हाला.